अहमदनगर शहरातील विळदघाट येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयामध्ये रॅगिंग विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालयात रॅगिंग विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्रास देणं, धमकावणं, खोड्या काढणं, मनाला टोचणारी बोलणी करणं, लिखित स्वरूपात त्रास देणं, गैरवर्तन करणं, मानसिक त्रास देत विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करणं असे प्रकार टाळण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की रॅगिंग हा एक गंभीर गुन्हा आहे। विद्यार्थी रॅगिंगला कंटाळून आत्मघाताचं पाऊलही उचलतात, तर दोषी विद्यार्थ्यांचं भवितव्य डळमळीत होतं। त्यामुळे सरकारनं याबाबत कडक कायदे केलेत। शिक्षक आणि पालकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांनी अशा कृत्यांपासून दूर राहिलं पाहिजे, कारण रॅगिंग हे अक्षम्य कृत्य आहे। कोणतीही तक्रार असल्यास 112 हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा। विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर शैक्षणिक उद्देशासाठीच करावा असं आवाहन माणिक चौधरी यांनी केलं। तर प्राचार्य डॉक्टर धोंडे यांनी सांगितलं, विद्यार्थ्यांनी रॅगिंगपासून दूर राहावं। कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होत असल्यास तात्काळ महाविद्यालयात तक्रार करावी, त्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।